लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यात विधी सेवा व शासकीय योजनांच्या महाअभियानाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे आणि माननीय न्यायमूर्ती श्री सोमशेखर सुंदरेशन यांच्या शुभहस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री व्ही.डी. निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। महाअभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत कायदेशीर मदत तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली। विविध विभागांचे माहिती स्टॉल लावण्यात आले होते। कार्यक्रमावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी झांज पथकासह मान्यवरांचे स्वागत केले। मल्लखांबचे सादरीकरण हे मुख्य आकर्षण ठरले। तसेच शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांचे व योजनांशी संबंधित प्रदर्शन सादर केले। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचाव्यात हा या महाअभियानाचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। विटा नगरीसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे। माननीय न्यायमूर्ती महोदयांच्या उपस्थितीने आजच्या या कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त झालेली आहे। न्याय व्यवस्था हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा कणा आहे आणि याचे प्रतिनिधित्व करणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे विटा येथे स्वतःहून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने हीच आम्हाला न्याय देण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान देण्यासाठी फार मोठी अशी प्रेरणा आहे। सर्व वकील बांधव हे या न्याय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। त्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि निष्ठेने न्याय व्यवस्थेला बळकटी दिलेली आहे। तसेच उपस्थित सर्व नागरिकांचीही न्याय व्यवस्थेवरील आशा आणि त्यांचा सहभाग हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची खरी ताकद आहे। माझे मित्र, आमचे सहकारी CO साहेब आणि ॲडिशनल SP यांनी सर्व काही सांगितलेलं आहे, त्यामुळे मी वेगळं काही सांगत नाही। आपण सर्वजण माननीय न्यायमूर्तींचं खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत आणि त्यामुळे या अनुषंगाने आपल्याला एवढंच सांगतो की न्याय, निष्ठा आणि संविधान यांच्यामुळे समाजाचा पाया भक्कम होतो। त्यामुळे आपण सर्वांनी लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न करूयात आणि ही लोकशाही चिरावी हो हीच अपेक्षा आज मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। अतिशय सुबोध आणि संक्षिप्त स्वरूपात आपण